सकाळपासून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे, पण एक व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला ना त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं सुरू केली आणि हे बघून भाजपचे कार्यकर्तेही तिथं जमा झाले आणि मग त्यामुळं दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, धुमश्चक्री, हातघाई. बघा स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये नक्की काय झालं, जो काही आतलं फुटेज बाहेर आलं, तो व्हिडिओ आला, ते नेमकं काय आहे आपण बघूया. मित्र हो, गेल्या काही वर्षापासून प्रत्येक निवडणुकीवेळी निवडणूक आयोग वादात सापडतोय. आली निवडणूक की शंका, संशय, आरोप. निवडणूक आयोगासारखी अत्यंत महत्वाची संस्था कायम संशयाच्या धोक्यात गुदमरून गेलेली आहे. विरोधक, लोक, सामान्य माणूस सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करू लागला आहे आणि मग या आरोपाची उत्तरं भाजपा देतोय. देशामध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर आता सामान्य माणूस सुद्धा शंका घेऊ लागला आहे, संशय घेऊ लागला आहे. आणि अशी सगळी विदारक भयानक परिस्थिती असताना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालच्या या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. बहुसंख्य एक्झिट पोल मध्ये सत्ता बदल होईल असं सांगितलं गेलं आहे, पण बघा अलीकडे हे एक्झिट पोल सुद्धा शंकास्पद बनलेले आहेत, मॅनेजर आहेत असं सुद्धा वाटून जातं. मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जाते, छेडछाड केली जाते, असे आरोप तर आता नित्याचे झालेले आहेत, नेहमीच आरोप झालेले आहेत आतापर्यंत. पण आता हे प्रकरण हातगाईवर आल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मतदान यंत्र जिथं ठेवलेली आहेत ना त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच टीएमसी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरमध्ये छेडछाड झाली असा एवढा मोठा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि एवढंच नाही तर या सगळा राडा जेव्हा झाला त्यावेळेला घटनास्थळी ममता बॅनर्जी सुद्धा पोहोचल्या. इथं बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीनवर छेडछाड केल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. सकाळपासून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे, पण एक व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला ना त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं सुरू केली आणि हे बघून भाजपचे कार्यकर्तेही तिथं जमा झाले आणि मग त्यामुळं दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, धुमश्चक्री, हातघाई. बघा स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये नक्की काय झालं, जो काही आतलं फुटेज बाहेर आलं, तो व्हिडिओ आला, ते नेमकं काय आहे आपण बघूया. अर्थातच या सगळ्या प्रकारावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. तेच होणार. स्ट्रॉंग रूम मध्ये
ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे, पोस्टल बॅलेट मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट करून टाकलं. पण या गोंधळामध्ये ममता बॅनर्जी सुद्धा तिथं पोहोचल्या, त्यामुळं दोन्ही गटाकडून आणखी वाद पेटला. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांनी संगनमतानं परस्पर मतपेट्या उघडल्या. हा उघडपणे निवडणूक घोटाळा आहे. निराश झालेल्या भाजपाकडून मतदान यंत्रामध्ये छेडछाड केली जात आहे असे आरोप तृणमूल काँग्रेसने केलेले आहेत. आणि जनादेशाची अशी चोरी आम्ही सहन करणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. बघा, प्रत्येक निवडणुकीवेळी अशा तक्रारी, असे आक्षेप, संशयाचं वादळ उठणं हे आता नवं राहिलेलं नाही. पण तरी सुद्धा आपल्या लोकशाहीसाठी मात्र हे नक्की घातक आहे, मारक आहे, विनाशक आहे. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.